हेलो स्टूडेंट, अभी मैंने 2.1 का आपको 1, 2, 3 सम्स दिखाया हुआ आहे. आता आपण फोर्थ सम करणार. 2.1 चा मेन क्वेश्चन 4, त्याच्यामधला फर्स्ट सम. त्यात काय दिलं आपल्याला, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यू ऑफ अगेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. हा रूट आहे की नाही आहे हे आपल्याला बोलायचं आणि एकदम सिंपल आहे. एकदम लक्षपूर्वक एक सम बघितला तर तुम्हाला येणारच येणार. आणि ह्या 2 ते 2 मार्काचा सम्स असतात एक्झाम. ओके, फर्स्ट सम काय आपला, x² + 4x - 5 = 0. आपल्याला दोन व्हॅल्यू दिले, x = 1 आणि x = -1. आता आपल्याला दोन व्हॅल्यू दिले, x = 1 आणि x = -1. सगळ्यात पहिला आपण x = 1 वर कॉन्सन्ट्रेट करणार. ओके, आता सगळ्यात पहिले x कुठे दिसतोय, इथे दिसतोय, इथे दिसतोय. त्या जागी आपल्याला 1 घालायचं. ओके, म्हणजे आपण काय करतोय, सबस्टिट्यूटिंग करतोय. आपण काय करतोय, सबस्टिट्यूटिंग करतोय. x = 1. जिथे आपल्याला x दिसतात तिथे आपल्याला 1 लिहायचं आहे मुलांना. आपल्या क्वेश्चन मध्ये बघ, x इथे, मग इथे 1 आलं आणि ॲज इट इज तेथे आजूचे बाजूचे पॉवर सगळं सेम लिहायचं. ओके, आता हा प्लस आहे, नंतर हा 4, परत x दिसला आपल्याला 4 × 1 है ना. 4 आणि x च्या मध्ये साईन काय, मल्टिप्लायची साईन आहे. मग 4 × x. आता तुम्ही असं तर नाही लिहिणार ना, 4 1 तर नाही लिहिणार, बरोबर ना. मग 41 होणार, म्हणून मल्टिप्लायची साईन घालून करायची. ओके, नंतर आता -5, याला x नाही. ओके, आता याला सॉल्व करा. 1 ला किती वेळा पण तुम्ही मल्टिप्लाय केला तर आन्सर तुम्हाला 1च येईल. ओके, मग हा 1 आला, समजतंय. मग 4 1 जा 4, -5 नाही का, सगळे नंबरच आहे ना. आता याला सॉल्व करायचं तरीका पण मी तुम्हाला लोकांना सांगितलं, एकदम सिंपल. हा 1 आहे, हा +4 आहे, किती झाला 5. मोठा नंबर 4 आहे तर प्लस आला. आता उरला काय, -5, त्याच्या बाजूला -5 काय आला, म्हणजे LHS पण 0 आला आणि RHS पण 0 आला. इथे आता याच्यात आपल्याला LHS पण इक्वल भेटला आणि RHS पण इक्वल भेटला. म्हणजे माझा x = 1 जे आहे ना, तो कम्प्लीट रूट आहे. तर मला लास्टला स्टेटमेंट कसं लिहायला लागेल, therefore x = 1 is the root of the given quadratic इक्वेशन. हा झाला ना, कम्प्लिटली आला ना, म्हणून हे स्टेटमेंट लिहायचा. सपोज कम्प्लिटली नाही आला, फॉर एक्झाम्पल आता हे दिले x = -1. माझा क्वेश्चन काय आहे, हा LHS काय, हा LHS आहे, x² + 4x - 5 हा LHS आहे. आणि RHS काय, 0 आहे. RHS काय, 0 आहे, कारण इक्वल साइन आलाय ना. मग हा LHS झाला आणि हा RHS झाला. ओके, आता x इथे मला व्हॅल्यू काय टाकायचं आहे, -1. आता मी काय करते, सबस्टिट्यूटिंग करते. मी सबस्टिट्यूटिंग करते, x = -1. आता जिथे मला x दिसला तिथे मी काय टाकणार अनिश, -1. येस, x = -1 स्क्वेअर घातलं, हा प्लस 4 × -1 कळलं. हा x च्या इथे व्हॅल्यू काय घातलं मी, -1. हा स्क्वेअर असे त्याचा मी खाली उतरवला, बरोबर ना. हा 4 मी असे असे लिहिले, x काय आहे, -1 लिहिला, -5 = हे ठीक आहे, ते 0 लिहिलं तरी चालेल. तो RHS. आता 1 ला तुम्ही किती वेळी मल्टिप्लाय केला, आन्सर काय येणार, 1. पण आता इथे मायनस आहे, तर मायनस आणि मायनस प्लस. अजून एक सिंपल तरीका बोलते. आता हे 2 आहे म्हणून आपण हे पटकन केला. सपोज आता हाच -1 ला
42 वेळा तुम्हाला 1 मल्टिप्लाय करायला लागला असता. 42 वेळा 1 ला मल्टिप्लाय करायला लागला असता तर त्याचा आन्सर काय आहे ना? 1च आहे ना. 1च आहे. पण साईन घालताना आपल्याला थोडंसं आपण चुकामुक होतो. काही टेन्शन घ्यायचं नाही. 42चं युनिट प्लेस काय? 2 आहे. मग 2 काय इवन नंबर आहे? नाही आहे ना. तो जर 43 असता ऑड नंबर आहे, साईन आला असता. समजलं? हा तुम्हाला सगळं छोट्या स्टँडर्ड मध्ये शिकवलेलं आहे. तरी मी तुम्हाला एक रिकॅप करतो. आता 1 ला किती वेळाने मल्टिप्लाय केलं तर काय आलं आन्सर? 1. 2 इवन नंबर आहे म्हणून हा मायनस साईन नाही. प्लस 4 1 जा व्हेरी गुड 4. पण मायनस आहे ना, तो कंटिन्यू होणार आहे. ठीक आहे, मी दाखव ना, स्टेप बाय स्टेप दाखवणार. 5 = 0 लिहिलं. आता 2 साईन क्लॅश होतात, कन्वर्ट करून एक साईन लिहायचा मुलांना. 1 प्लस आणि मायनस, मायनस 4. समजलं? मग मायनस 5 = 0. आता इथे 1 आहे आणि इथे काय मायनस 4 आहे. आन्सर केल्यावर काय आलं? आन्सर मला 3 मायनस 3. आता काय इथे मायनस 5 मायनस आणि मायनस काय झाला? प्लस. तर आन्सर काय आला? 8 मायनस, मला इथे आला मायनस 8. आणि RHS मध्ये काय LHS आणि RHS इक्वल झालं काय? LHS is not equal to RHS. Therefore, x is equal to -1. X is equal to -1 is not the root of the given quadratic equation. जेव्हा LHS आणि RHS इक्वल नसणार त्यावेळेस आपल्याला नॉट टाकायचं. इक्वल आला की इज द रूट. कळलं मुलांना? समजलं? काय समजलं तुम्हाला? कळणार? आता आपण सेकंड सम बघूया. 2m² - 5m = 0. पे अटेन्शन हा. आता इथे 2 व्हॅल्यू आहे, एक 2 आहे आणि एक 5/2 आहे. पहिले मी 2 बरोबर सबस्टिट्यूट करणार. म्हणजे मी सबस्टिट्यूटिंग करते. काय करते? m = 2. आता जिथे मला m दिसणार तिथे मी 2 टाकणार. आता इथे 2 आहे इंटू m दिसला, मी काय टाकणार तिथे? 2. ओके. नंतर 5 × 2 = 0. हा LHS आहे आणि हा RHS आहे. आता सर्वात पहिले हा 2 2 वेळा ना, पहिले मी याला सॉल्व करून दाखवते. 2 ला 2 वेळा मल्टिप्लाय करा, काय येणार? 4 येणार. मायनस 5 2 जा 10 = 0. आता 2 4 जा 8 -10 = 0. 8 - 10 किती येणार? 2. 10 मोठा आहे म्हणून -2 आहे आणि इथे 0 आहे. काय हा इक्वल झालं काय? LHS is equal to RHS? नो. LHS is not equal to RHS. म्हणून आपला जे m is equal to 2 होता तो रूट नाहीये. Is not the root of the given quadratic equation. ओके. आता नेक्स्ट व्हॅल्यू काय माझी? 5/2 आहे. आता मी काय करते? सबस्टिट्यूटिंग. m = 5/2. आता जिथे मला m दिसला तिथे मला 5/2. पे अटेन्शन. 2 × 5/2. याला काय आहे? होल स्क्वेअर आहे, बरोबर ना? -5 m दिसला इंटू
25/2 इज इक्वल टू 0. 2 इंटू 5 ला पहिले मी हे स्क्वेअरला मी पहिले सॉल्व करून दाखवणार. 5 ला 2 वेळा मल्टिप्लाय करा 25 आणि 2 ला 2 वेळा मल्टिप्लाय करा 4 मायनस इथे काय कटिंग नाही होत मग 5 5 जा 25 आणि 2 कटिंग कुठे होतं 5 आणि 2 कुठे कटिंग नाही होत हा इज इक्वल टू 0. आता इथे लक्ष द्या इथे कटिंग होतं ना दोन्ही 2 1 जा 2 2 जा कट होतं ना म्हणजे इथे काय राहिला 25/2 मायनस 25/2 इज इक्वल टू 0. हा प्लस आहे आणि हा मायनस आहे दोन्ही इक्वल नंबर आहे तर इथे आन्सर काय आहे ना माझं 0 इज इक्वल टू 0 मीन्स LHS इज इक्वल टू RHS म्हणजे m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ द गिवन quadratic equation. ओके मुलांनो आता आपण फिफ्थ सम करतो. इफ x is equal to 3 is one root of the equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. Find the value of k. म्हणजे आता आपल्याला व्हॅल्यू काय टाकायचं आहे आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे x is equal to 3. ओके आता आपल्याला काय करायचं आहे सबस्टिट्यूटिंग x is equal to 3 हा हे टाकायचं कोणाला ह्या क्वेश्चनला kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता जिथे जिथे x दिसणार तिथे तिथे काय टाकणार कारण आपण 3 व्हेरी गुड. मग k त्याच्यात त्याचे आपण खाली उतरवणार x दिसला मला मी 3 स्क्वेअर 10 परत x दिसला मला 3 प्लस 3 0 कळलं. आता 3 ला मी सॉल्व करणार k इंटू 9 10 3 जा 30 प्लस 3 इज इक्वल टू 3. हा काय झालं 9k 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हा काय मायनस 30 आणि हा काय प्लस 3 तर प्लस आणि मायनस मायनस 30 मायनस 3 काय झालं बच्चा 27. काय झाला 27 मोठा नंबर 30 आहे त्याचा मायनस 27 म्हणजे 9k मायनस 27 इज इक्वल टू 0. ओके हे झालं इथपर्यंत 9k मायनस 27 इज इक्वल टू 0. आता हा मायनस 27 मी बाहेर घालणार प्लस 27 येस प्लस 27. देअरफॉर k इज इक्वल टू माहिती ना आपण इक्वेशन मध्ये करत होतो असा 9 कितीचा 27 आहे आलं केचा व्हॅल्यू. अशा k चे सम आपल्याला एक्झाम मध्ये येतातच येतात 2 ते 3 मार्काचे सम येतातच येतात. मोस्टली 2 मार्काचे हा सम येतात क्वेश्चन नंबर 2 किंवा क्वेश्चन नंबर 3 मध्ये येतात. ओके खूप इझी आणि खूप सिंपल आहे मुलांनो. जस्ट थोडंसं ओव्हरलुक घडी घडी बघा तसंच आपल्याला 6th सम करायचंय. बघा मुलांनो हा नंबर 6th क्वेश्चन आहे एक वेब सारखा आहे. हा मी करता करता तुम्हाला ना वेब दाखवते. हा क्वेश्चन आहे 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. त्याला व्हॅल्यू काय घालायचं आपल्याला -7/3 -7/5 म्हणजे जिथे जिथे आपल्याला m दिसलं तिथे तिथे आपल्याला -7/5 घालायचं. ओके आता सगळ्यात पहिला एक वेब आहे इज ए रूट ऑफ द quadratic equation. नंतर क्वेश्चन आहे आपला 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0. आता इज ए रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन सबस्टिट्यूट
substituting m is equal to बॉक्स. हां नंतर आता आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचे, जिथे जिथे m दिसणार तिथे तिथे आपल्याला -7/5 करायचं. ओके. आता क्वेश्चन काय, 5 इंटू -7/5 द स्क्वेअर, समजलं ना, प्लस 2 परत m दिसला 7/5 मायनस, दोन साइन क्लॅश होताना आपल्याला ब्रॅकेटमध्ये घालायचं, प्लस k इज इक्वल टू 0. घातला नाही, हा आपला सेकंड लाईन झाला. आता सगळ्यात पहिले आपण हे सॉल्व करू. देअरफॉर 5 इंटू 7 ला डबल बार मल्टिप्लाय करा 49, 5 ला डबल बार मल्टिप्लाय करा 25. मी सांगितलेलं ना इवन नंबर आहे तर मायनस साइन येणार का इथे, No. नाही येणार आहे. व्हेरी गुड. प्लस आता इथे काहीच नाही आहे डबल टाइम, मग आपल्याला आणि काही कटिंग पण नाही होत. मग 2 7 जा 14 आणि 5, पण हा मायनस साइन काय येणार, प्लस k इज इक्वल टू 0. समजतंय ना मुलांना. देअरफॉर आता इथे बघा कट होतोय ना, 5 1 जा 5, 5 जा 49, अजून नाही, सॉरी 5 1 जा 5, 5 जा 25, मग 49/5. हा प्लस आणि मायनस, -14/5 प्लस k इज इक्वल टू 0. बघा मुलांना, इथे आपला एक वेब होता, झालं, इथे आपला एक वेब होता, झालं. नेक्स्ट बघा, इथे आपला वेब होता, म्हणजे मधला सेक्शन तुम्हाला न सॉल्व करता डायरेक्ट वेब दिलाय, मग तुम्हाला सॉल्व करावं लागेल मुलांना. जोपर्यंत तुम्ही सॉल्व नाही करणार तुम्हाला नेक्स्ट स्टेप नाही भेटणार. ओके, तुम्हाला काही रेडीमेड नाही देणार मुलांना. ओके, आणि हा असा दिला म्हणजे प्लस आणि इथे मायनस. मग नेक्स्ट स्टेप आपल्याला एक स्टेप परत करावा लागेल, प्लस आणि मायनस 14/5 प्लस k इज इक्वल टू 0. बरोबर, बरोबर ना. आता बघा डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहे, मग आपण मायनस करू शकतो ना, छोट्यापणी आपण करायचो मुलांना. मग 49 - 14 केल्यावर किती झाला, 49 - 14, 9 - 4 5, 4 - 1 3, किती आला 35. 35. अपॉन 5 काय आहे आपल्याकडे, प्लस k इज इक्वल टू 0. हा कट होतो ना मुलांना, 5 1 जा 5, 5 7 जा 35. म्हणजे नेक्स्ट ब्लॉक आहे आपला 7 प्लस k इज इक्वल टू 0. ओके, हाच लास्ट आहे मुलांना आपला. मग नेक्स्ट स्टेप आहे देअरफॉर k इज इक्वल टू, हा +7 आपण बाहेर आणतो तर तो काय होणार -7. +7 आपण बाहेर आणतो, मग काय झालं -7. मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, हा आपला क्वेश्चन आहे, जिथे m दिसतात तिथे मला -7/5 लिहायचं आहे. मग 5 इंटू 7 -7/5 स्क्वेअर प्लस मग 2 परत m दिसला, मग -7/5 प्लस k. ओके, आता 7 ला मी मल्टिप्लाय केला 2 वेळा तर मला 49 आला. 5 ला मी मल्टिप्लाय केला तर मला 25 आला. हा, आता इथे काही कटिंग नाही होत, मग 2 7 जा 14 आणि 5 आला. हा 5 1 जा, हा 5 5 जा 25, म्हणजे 49/5 आला इथे. प्लस हा -14, असेच याच्यात मी खाली उतरवलंय मुलांना. नेक्स्ट स्टेप मी प्लस आणि मायनस केलंय. डिनॉमिनेटर दोन्ही सेम आहे म्हणून 49 - 14 केलं, काय आला 35/5. 5 1 जा 5 7 जा 7 प्लस k. आता +7 मी बाहेर केला तर -7. असा वेब येतो आपल्याला 2 किंवा 3 मार्काचा हा समज असतो मुलांनो. होप तुम्हाला 2.1 एकदम मस्त समजलं असणार. आता मी नेक्स्ट व्हिडिओ 2.2चा लवकरात लवकर घालणार.